स्वदेशी बनावटीचं लढाऊ विमान तेजस MK-1A वायुदलामध्ये आता दाखल झालंय। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL मध्ये या विमानाची निर्मिती झाली आहे। संरक्षण मंत्रालयानं HAL सोबत 62,370,00,000चा हा करार केलाय। तेजस MK-1A लढाऊ विमानामुळे भारतीय वायुदलाची ताकद आता लक्षणीयरित्या वाढणार आहे। शत्रूची आता खैर नाही। स्वदेशी तेजस MK-1A वायुदलामध्ये दाखल। आता दूरवरून शत्रूला हेरण्याची ताकद। भारतीय वायुदलाची ताकद आणखी वाढलेली आहे। शत्रूला आता धडकी भरावी अशी कामगिरी आज नाशिककरांनी अनुभवली। स्वदेशी बनावटीचं तेजस MK-1A हे लढाऊ विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाले। नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या ओझर युनिटमधून तेजस MK-1A या विमानानं आकाशामध्ये झेप घेतली आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या उपस्थितीमध्ये तेजस MK-1A पहिली झेप घेतली। विमान धावपट्टीवर लँड झाल्यानंतर अग्निशमन दलानं त्याचं स्वागत केलंय। त्यानंतर तेजस आणि सुखोई लढाऊ विमानांचा चित्तथरारक एअर शो देखील पार पडला। काही दिवसांपूर्वीच भारतीय वायुदलातून MiG-21 विमान निवृत्त झालं। त्याच लढाऊ विमानाची जागा आता अत्याधुनिक तेजस MK-1A हे विमान घेणार आहे। नाशिक की यह भूमि केवल आस्था की नहीं है, श्रद्धा की ही नहीं है, बल्कि सेल्फ रिलायंट और कैपेबिलिटी का भी यह प्रतीक बन चुकी है। यहां एक और आस्था है तो वहीं दूसरी ओर इसी नासिक की धरती पर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड का एक गौरवशाली कैंपस भी राष्ट्र की रक्षा शक्ति को सिंबलाइज करता है, यानी उसका प्रतीक बनकर खड़ा है। और आज जब मैंने नासिक डिवीजन में तैयार किए गए सुखोई 30 LCA और STT-40 विमानों की उड़ान देखी तो मेरा सीना गर्व से चौड़ा हो गया। तेजस MK-1A हे विमान संपूर्ण भारतीय बनावटीचे। ताशी 2000 किलोमीटर वेगानं उड्डाण करण्यास ते सक्षम आहे। हवेतच इंधन भरण्याची त्याची क्षमता आहे। 50,000 फूट उंचीपर्यंत सहज उड्डाण करण्याची क्षमता आहे। AESA रडारमुळे एकाच वेळी अनेक लक्ष्य शोधणं त्याला शक्य होतं। CIT प्रणालीमुळे मित्र की शत्रू हे ओळखणं देखील त्याला शक्य असतं। तर SDR रेडिओमुळे सुरक्षित संवाद साधण्याची ही सुविधा या लढाऊ विमानामध्ये आहे। एक समय था जब देश में रक्षा की जरूरतों को पूरा करने के लिए अन्य देशों पर हमारा देश निर्भर था और लगभग 65 to 70% डिफेंस इक्विपमेंट इंपोर्ट किए जाते थे। लेकिन आज स्थिति बदल चुकी है। अब भारत 65% मैन्युफैक्चरिंग अपनी ही धरती पर कर रहा है और बहुत जल्द ही हम अपनी डोमेस्टिक मैन्युफैक्चरिंग को 100% तक ले जाना चाहते हैं। यह हमारा संकल्प है। आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळ देणारी ही ऐतिहासिक घटना मानली जाते। भारतामध्ये सध्या 65% विमान बनत आहेत। लवकरच आपण विमान निर्मितीमध्ये 100% आत्मनिर्भर होऊ असा विश्वास राजनाथ सिंहांनी व्यक्त केलाय। आज देशाला या हवाई दलाला या विमानांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर ही विमानं तयार करण्यासाठी जी तिसरी प्रोडक्शन लाईन आहे ती सुद्धा आज देशाला त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। या पूर्वी या ठिकाणी 2 लाईन होत्या आणि आता तिसरी लाईन तयार झाली आहे। एका लाईनवर 8 विमानं ही दरवर्षी तयार होत असतात। त्यामुळे आता 3 लाईन्स तयार झाल्यामुळे आपल्याला दरवर्षी 24 विमानं ही भारताला स्वतःहून तयार करता येणार आहेत आणि देशाच्या सुरक्षा अधिक बळकट करता येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।